महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी उमेदवार बिनविरोध असताना मतदारांसाठी नोटा पर्याय असावा अशी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. याचिकाकर्त्यांना सुनवाई दरम्यान कठोर शब्दात सूचना दिल्या आहेत. महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. बिनविरोध निवड झाल्यासही मतदारांना नोटाचा पर्याय मिळावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मात्र सुनावणी दरम्यान याचिकेबाबत चुकीची माहिती दिल्याने न्यायालयाने म्हटलं की सकाळी याचिका इतर प्रलंबित याचिकांसारखी असल्याचं चुकीचं विधान करण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात ही याचिका निवडणुकीशी संबंधित होती. न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले. सुरुवातीला दंड ठोठावण्याचा विचार जाहीर केला गेला, पण शेवटी दंड न लावता याचिका फेटाळण्यात आली आहे.